स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. घटना अत्यंत संताप आणणारी, तळपायाची आग मस्तकात जावी, डोक्यामध्ये ही घटना ऐकल्याच्या नंतर झिंझिण्या याव्यात, अशा प्रकारची दुर्दैवी घटना आहे. आणि त्या घटनेच्या संदर्भात आमच्या दोघांचं येणं आज आपल्या सिंगवे गावात झालंय. आम्ही इकडे येणार म्हटल्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधीचं म्हणणं असं आहे की बाहेरून लोक येत आहेत. मला आमच्या सहकारी मित्रांनी, मी कुणाच्या मुलाखती बघत नाही, कुणाची ऐकत नाही, पण संग्राम बाबा मला म्हटले की ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. आणि मग इथं आल्याच्या नंतर मी ते ऐकलं की लोक बाहेरून येत आहेत, इथं हिंदू मुसलमान करतायत. तर तुम्ही सांगा, आम्ही हिंदू मुसलमान करण्यासाठी आलोय का? जोरात बोला, आलोय का? ही घटना किरकोळ आहे का? घटना किरकोळ आहे? जरा जोरात बोला. ही घटना किरकोळ नाही. ते म्हणतायत की कायद्याचं यांना ज्ञान नाही, की तुम्ही पीडित मुलीच्या घरी जाता कामा नये, पीडित घराचं नाव लोकांना माहीत होईल. अरे बाबांनो, पीडित मुलीच्या वडिलांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले पाहिजे. आमचे मीडियाचे मित्र पण होते, का नाही म्हणत तुम्ही घेऊ नका, त्यांनी आमची विनंती मान्य केली. आमच्या सोबत अनेक सहकारी मित्र होते, त्यांनाही म्हणलं तुम्ही येऊ नका. आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर मुलीचे वडील आणि आई काय म्हणतायत की माझ्या मुलीवरती जो बाका प्रसंग आलाय तो आमच्या दुसऱ्या कुठल्याही मुलीवरती येता कामा नये, म्हणून या गोष्टीला वाचा फुटली पाहिजे. घटना अनेक ठिकाणी घडतात, माणूस घाबरतो, कारण मुलीचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड आहे. एकदा तडा गेला परत त्याला जोडता येत नाही. आम्हाला याची जाणीव आहे. अरे पण घटना होत आहेत किती, रोज हे सुरू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला जावा, तिथं कोणी ना कोणी आई आणि वडील बसलाय की माझी मुलगी मुसलमानाच्या पोरानं पळवून नेली आहे. कोणी ना कोणी तिथं भाऊ बसलाय, माझ्या बहिणीला लव्ह जिहादच्या ट्रॅप मध्ये अडकवलाय. माझी मुलगी वेल एज्युकेटेड आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे. आणि जो मुलगा काम करतोय गॅरेजवर आहे. मुलगा काय करतोय? गाडी कार विकतोय. मुलगा काय करतोय? दुसऱ्याच्या कुणाच्या तरी दुकानात कामाला आहे. आणि त्यांनी आमच्या मुलीला, बहिणीला फसवलाय. एक नाही, दोन नाही, असे हजारो प्रकरण सुरू आहेत. कुठंतरी बातमी येते आहे लहान बाळावरती. अरे 3-4 वर्षाची मुलगी आहे. आपल्या याच्या मोर्चाची मागणी आहे, नसरापूरच्या आमच्या लहान मुलीवरती अन्याय अत्याचार करून मुलीला मारून टाकला. त्याला पुण्याच्या कोर्टाने फाशीची सजा दिली आहे. या भडव्याला सुद्धा तशाच पद्धतीनं फाशीची सजा दिली पाहिजे. हे कृत्य तेच आहे. मुलगी जर रडली नसती, मुलगी जर ओरडली नसती तर त्याला सोडलंच नसतं. जर हा प्रसंग रात्रीचा असता तर त्यानं पण हेच कृत्य केलं असतं. आणि म्हणून अशी प्रकरणं जिथं जिथं लहान बालकांची होत आहेत, लहान मुलींची होत आहेत, त्या सर्वांना फासावरती चढवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे. ही आमच्या मोर्चाची मागणी आहे. अरे गरीब आहे बाप, साधं घर सुद्धा नाही, पण त्या बापाची मानसिकता खूप ग्रेट आहे, धाडसी आहे.
मुलीनं त्याला सांगितलं नाही, पण मुलीनं आईला सांगितलं. आणि त्याला माहित आहे असे अनेक भडवे गावात असतात, तालुक्यात असतात की जे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. असं झालं असेल का? अरे तुमच्या घरात असं घडलं तर तुम्ही प्रश्न विचाराल का? तुम्ही अशी शंका उत्पन्न कराल का? आणि म्हणून त्या मुलीचा व्हिडिओ पण त्यांनी तयार करून ठेवला. नको वाटतंय ऐकायला. मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधीनं किती खाली जावं याला पण एक मर्यादा असते. हे जे प्रकरण घडलंय ते माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आपल्या गावामध्ये घडली आहे. तुम्हा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीनं संघटित झालाय. सिंगवे गावातले सर्व तरुण मंडळी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, ते कौतुकास्पद आहे. आणि आज तुम्ही ह्या गावात एकत्रित झालाय, तो आदर्श घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावातला हिंदू समाज एकत्रित येणार आहे. संग्राम बाबूंनी भूमिका मांडली की दोन्ही कारागीर हे मुस्लिम समाजाचे आहेत. अरे हा देश, हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे, अलुतेदारांचा आहे, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या संकल्पनेमध्ये या सगळ्या लोकांनी झोकून दिलाय. त्यामध्ये वीर जीवा महाले आहेत, वीर शिवा काशीद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी जीवाची पर्वा न करणारी ही लोक आहेत. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तो नाभिक समान आमचा आहे. पन्हाळ्याचा जेव्हा वेढा पडला, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती होते. आपल्या मावळ्याची मानसिकता होती, पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस वाढेल तसा सिद्धी जोहरचा जो वेळा आहे तो कमी होईल. पण जसा पाऊस वाढायला लागला तसा त्यांनी वेळा आवळायला चालू केला. दिवसावर दिवस जायला लागले. आणि मग करायचं काय? बहिर्जी नायकांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा एक मावळा आपल्या सैन्यामध्ये आहे आणि त्याचं नाव वीर शिवा काशीद आहे. त्याला ती आयडिया तयार केली, अफवा पसरवली त्यांनी की आता महाराज हे तह करण्यासाठी पन्हाळ्याच्या पायथ्याशी येणार आहेत. महाराजांचे मावळे घाबरलेत अशी अफवा उठवली. आणि मग जे सैन्य त्यांचं शत्रूचं समोर होतं ते आनंदित झाले की आता आपण जिंकणार, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पकडणार, अशी मानसिकता त्या लोकांची झाली. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी वीर शिवा काशीदांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये बोलावलं. महाराजांनी जड अंतकरणाने त्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीचा प्लान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्ही पालखीत बसून या शत्रूंना भेटायला जायचं आहे. वीर शिवा काशीद काय म्हणतोय की महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही, हे माझं दुर्भाग्य आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी मरणार आहे, हे माझं सौभाग्य आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे की महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाचाच आमचा भाऊ हा सलूनचं दुकान चालवेल, दुसरा कोणी जरी असेल, नुसत्या सिंगवे गावातला नाही, महाराष्ट्रात कोण जर सलूनचं दुकान काढून मुसलमान बसला असेल
तर त्याच्या दुकानाला टाळा लागला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? झालं पाहिजे ना. कुणी येत आहे दुकान काढतायत, अरे आमची लोक जगणार कशी? अरे आमची लोक विश्वासू आहेत, जीवाला जीव देणारा आमचा नाभिक समाज आहे. त्यांच्या तुम्ही पोटावरती टाच आणताय. हे बाहेरचे लोक येऊन दुकान काढतायत आणि परत आमच्याच मुलींच्या वरती अत्याचार करण्याचं ना हे दुष्कृत्य करतायत. त्या सगळ्यांना हाकलून देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून गावागावामध्ये या सगळ्या लोकांनी जागृती केली पाहिजे. बुलडोजर चालवायला काहीच अडचण नाही. अरे पण ते कुणी जर भाड्यानं आपल्याच लोकांनी दिला असेल, हे काढा ह्या सगळ्या लोकांना, हाकलून द्या त्याला. 13 गुंठ्याची जमीन खरेदी केली म्हणून गावामध्ये. हे कसं काय चालतंय? आणि परत लोक आम्हाला बोलतात की तुम्ही असं कसं काय बोलताय? मग आम्ही काय पूजा करायची? आम्ही काय ताट आणायचं, यांना ओवाळायचं? तुम्ही येणार इथं, आमच्या गावात राहणार, आमच्या लेकी बाळींच्या वरती वाईट नजर ठेवणार, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणार, हे कसं काय चालेल? हे चालणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकां समाजाच्या बाजूने आम्ही सगळे आहोत. आमच्या हिंदू सभेची आजची ही मागणी आहे. त्यांना आयडेंटिटी कार्ड द्या. तो नाभिकच असला पाहिजे, तो महाराष्ट्रातला असला पाहिजे. बाहेरच्या राज्यातला पण चालेल, पण तो नाभिकच असला पाहिजे. आणि त्याला तुम्ही दुकानाचं लायसन दिलं पाहिजे. हे नाही चालणार. आपण लक्ष घातलं पाहिजे या सगळ्या विषयामध्ये. आपल्या परिसरामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते काम करतायत. आई आणि वडील काय म्हटले की ह्या पोरांनी आम्हाला जे सहकार्य केलंय ते आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. ही भावना त्या बापाची होती, ही भावना त्या आईची होती. ही पोरं आली आणि याने आम्हाला आधार दिला. पोलिसांच्याकडे आम्ही गेलो, पोलिसांनी आमची तक्रार लिहून घेतली, नोंदवून घेतली. पोलिसांनी आम्हाला परत मेडिकल करायला ससून रुग्णालयाला पुण्याला पाठवला आणि त्याला अरेस्ट करून टाकला. हे एक प्रकरण नाही बाबांनो. मागच्या 7-8 महिन्यापूर्वी यवतमध्ये तुमच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका खेळाड्यानं मोडून तोडून टाकला. कसं काय चालतं? कसं काय आपण सण करतोय? छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तोडफोड करून टाकली. तिथं जेव्हा मोर्चा काढला तेव्हा त्या पोरांच्या वरतीच काही लोकांनी गुन्हे दाखल करायला लावले. 200-300 पोरं, गावात तरुण पोरगाच नव्हता. पुणे जिल्ह्यातल्या भिगवण मध्ये 12 वर्षाची मुलगी असल्यापासून तिला प्रेमाच्या जाळ्यात पाडून तिचं लग्न 22 तारखेला आहे. तिला बाप नाही, आई एकटी आहे, भाऊ छोटा आहे. इकडून तिकडून उचलून लग्नाची तयारी केली आहे. बाजारामध्ये लग्नाचं साहित्य घ्यायला गेले आई आणि पोरगी, आणि बाजारात तिला पळवून घेऊन गेलेले आहेत. अन्नपूर्णा मातेचं मंदिर मुळशीला, पुणे जिल्ह्यातलं मी सांगतोय तुम्हाला. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये चांद शेख नावाचा जिहादी तत्व आहे. तिथं मूर्तीवरती दुष्कृत्य करतोय. त्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. हे कसं काय आपण सहन करतोय? हे तुम्हाला चेक करताय. हे एका दोघांचं काम नसतं. परत ते म्हणतात हे दारुडा आहे, यवतमध्ये म्हणतात तो दारुडा आहे. परत कोणतं म्हणतं हे मानसिक, याचं संतुलन ठीक नाही, याचं मानसिक संतुलन ठीक नाही, तो दारुडा आहे. मग हा शेण काय खात नाही, जेवण कसं खातोय? दारुडा आहे तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कळत नाही, त्याला अन्नपूर्णा मातेचं मंदिर कळत नाही, महादेवाचं मंदिर त्याला कळत नाही. महादेवाच्या मंदिराच्या समोर नंदीचं शिंग कापायचं, कान कापायचं, हे कसं काय कळतंय त्याला? हे मोठं षडयंत्र आहे मित्रांनो, नीट समजून घ्या. जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे.
त्यात 200 कोटी ख्रिश्चन आहे, 190 कोटी मुसलमान आहे, 110 ते 20 कोटी हिंदू आहे. नंबर 1 ख्रिश्चन आहे, तरी सुद्धा तो म्हणतोय हिंदूंचं धर्मांतरण झालं पाहिजे. नंबर 2 ला मुसलमान आहे, 190 कोटी, तरी पण तो म्हणतोय हिंदूंचं धर्मांतरण झालं पाहिजे. हिंदूला असं कधी वाटत नाही की दुसऱ्याने कुणीतरी आमच्या धर्मात जबरदस्तीने यावं. हिंदूला असं कधी वाटत नाही आम्ही त्याला कधीतरी एक पोतं गव्हाचं द्यावं, त्यानं आमच्यामध्ये यावं, एक पोतं तांदळाचं द्यावं, त्यानं हिंदू धर्माचा स्वीकार करावा, त्याला दवाखान्यासाठी आम्ही 4 पैसे द्यावे, त्यांनी आमच्यामध्ये धर्मामध्ये यावं, त्याला घर बांधायला आम्ही 4 पत्रे द्यावे, मग त्याने आमचा धर्म स्वीकारावा, आम्ही काहीतरी चमत्कार करावा, मग त्याला बरं वाटावं, मग त्यानं आमच्या धर्मांतर करावं, असं हिंदूला कधी वाटत नाही. पण त्यांना काय वाटतंय? हिंदूचे लचके तोडावेत. काय चाललंय आपल्या परिसरामध्ये? धर्मांतरणाचे प्रकार किती सुरू आहेत? त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, अरे पाप करू नका. या किरकोळ आमिषापोटी कुणी तुम्हाला शाळेला मदत करताय, पोरांना दप्तर देत आहे, पोरांना वह्या देत आहे, पोरांना पुस्तकं देत आहे, दवाखान्यात तुमचं कोणतं आजारी आहे, चमत्कार करताय, म्हणून तुम्ही तुमचा धर्म सोडू नका. धर्म सोडणे म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी गद्दारी करताय, हे लक्षात ठेवा. आणि ज्याने ज्याने धर्मांतरण केलंय त्यांनी परत या, नाहीतर तुमच्या कंबाड्यातला पुढच्या महिन्यात 2 महिन्यात बसणारच आहे. तुम्ही धर्मांतरण करताय, इकडे जातीचे धागले वापरताय. धर्मांतरण करताय, नोकरी लागताना एससीचा दाखला देताय. एससीच्या दाखल्यामध्ये ख्रिश्चन असतं का? एसटीच्या दाखल्यामध्ये ख्रिश्चन असतं का? ओबीसीच्या दाखल्यामध्ये ख्रिश्चन असतो का? मुसलमान आहे का? हे कसं काय चालतंय? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊने एक कायदा आणलाय मागच्या अधिवेशनामध्ये. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य 2026 नावाचा कायदा येतोय. तो आता अंमलात येईल. ज्या दिवशी अंमलात येईल ना, हे धर्मांतरण करायला गावागावामध्ये फिरतायत ना, ते कुणी परत फिरणार नाही. हे भडवे येतात ना गावामध्ये धर्मांतरण करायला, तुम्ही त्याला कशाला थांबू देता? मी बोललो का माझ्या विरोधात 32 मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये. किती? 32 मोर्चे निघाले. माझे आमदार मित्र म्हणले, अरे एवढी कुठनं आली? माझ्या मतदारसंघात पण 10,000 आले, कुठले ती? त्यांना सुद्धा माहित नव्हतं. त्यांनी किती रान पोकारलाय. गमतीचा विषय नाही आहे. राज्यात मराठवाड्यात मोर्चे निघाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले, खानदेशात मोर्चे निघाले, विदर्भात मोर्चे निघाले, मुंबईमध्ये मोर्चे निघाले. म्हणे गोपीचंद पडळकरची आमदारकी काढून घ्या. मी म्हणलं चमत्कार करा, येशूला सांगा माझी आमदारकी काढून घ्या, कशाला लपडे करता एवढे? त्याच्यावर परत पिसाळले माझ्यावरती. ते म्हणले चमत्कार केल्यावरती 1 किडनी आहे, त्याला 2 किडन्या येते, हृदयाला ज्याला होल पडलंय त्याचं मोजून जाते, हृदयाचं ज्याला बायपास करायचं आहे त्याचं नुसतं मंत्र म्हणलं, पाणी दिलं का ते दुरुस्त होतंय. आणि मग हे मेडिकल कॉलेज कशाला पाहिजेत? मग एवढं सरकार खर्च करतोय मेडिकल कॉलेजला, तिकडे मिलिटरी लावले एवढी, आपण तिथं हे बसू नये पादरी बिदरी 2-4, तिथं करा ना चमत्कार तुम्ही. एवढं सगळं तुमच्याकडे आहे का? तुमचा चमत्कार होतोय तर खाणं पिणं कामं कशाला करताय? असंच पोट भरू द्या ना तुमचं. रागाला येत ते येऊ द्या, काय फरक पडत नाही. परंतु विषय गंभीर आहे. आपण कधी ऐकायचो मुंबईत धर्मांतरण झालं, आपण ऐकायचो पुण्यात धर्मांतरण झालं. अरे आता ते गावात आले, वस्तीवर आले, घरात आले आपल्या, तरी सुद्धा आपण बघत बसणार. ज्या ज्या लोकांनी धर्मांतरण केलंय त्याला भेटायला जाऊन तुम्ही त्यांना सांगा समजावून भूमिका. अरे हिंदू धर्माची परंपरा ही हजारो वर्षाची आहे. हे नंतर आलेली लोक आहेत ती, ते नीट समजून घ्या. आता ही सभा झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूबवरती जावा. या जगामध्ये सर्वात जास्त मुसलमानांची संख्या असणारा, कारण आपल्याला 2011 नंतर जनगणना झाली नाही,
इंडोनेशिया नावाचा देश आहे. कोणता? इंडोनेशिया नावाचा देश आहे. त्या देशाची मुसलमानांची संख्या आहे 23 कोटी. पाकिस्तानची लोकसंख्या मुसलमानांची आहे 22 कोटी. 2011च्या जनगणनेनं भारताची लोकसंख्या मुसलमानांची आहे 20 कोटी. 2021ला कोरोना होता, त्यामुळं आपली जनगणना झाली नाही. ती पुढच्या वर्षी होणार आहे आणि पुढच्या वर्षी जनगणना झाल्याच्या नंतर मला वाटतंय इंडोनेशिया सुद्धा मागे पडेल. यांची संख्या भारताची जगात मुसलमानांची संख्या नंबर 1 ला येईल. बघा, हे विषय सिरियस आहे. मी तुम्हाला काय मुद्दा सांगत होतो, इंडोनेशिया हा जो मुसलमानांचा देश आहे, तिकडं नरेंद्र मोदी साहेब दौऱ्याला गेले होते. युट्यूब वरती सर्च करा, त्या इंडोनेशियाचे पंतप्रधान ते काय म्हणतायत, त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणतायत ओम शांती शांती ओम. कोण म्हणताय? संग्राम महाराज तर म्हणते, गोपीचंद म्हणतोय, तुम्ही म्हणताय. इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्राचा प्रमुख म्हणतोय ओम शांती शांती ओम. इथल्या लोकांना ज्यांना केडा उठतोय ना, पाकिस्तान मॅच जिंकल्याच्या नंतर फटाकडे उडवावी असं ज्याला वाटतंय, जरा शाना हो. बघ, गॅरेज चालवतोय, तुला तिकडचं येतंय, ते इंडोनेशियाच्या राष्ट्रप्रमुख काय म्हणतो ते बघ. त्याच्या पुढे जाऊन ते पंतप्रधान म्हणतायत भारताचं आमचं जुनं नातं आहे. तो पंतप्रधान म्हणतोय मी माझा डीएनए चेक केलाय मोदी साहेबांच्या समोर आणि तो डीएनए भारतीय आहे. इंडोनेशियाचा पंतप्रधान म्हणतोय. आणि गावाच्या गड्याला कुजली उठल्या आपल्या. हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला समजून सांगितलं पाहिजे. भारत माता की जय म्हटणारा जो मुसलमान आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. राष्ट्रगान सुरू झाल्याच्या नंतर जो उभा राहतोय त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही, आम्हाला त्याच्याविषयी रिस्पेक्ट आहे. वंदे मातरम म्हणाला ज्याला काही अडचण वाटत नाही त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये दुमत असायचं कारणच नाही. परंतु भारत माता की जय म्हणायला ज्याला अडचण आहे, राष्ट्रगीत सुरू झाल्याच्या नंतर ज्याला उभा राहू वाटत नाही, ज्याला राष्ट्रगीताचा सन्मान करू वाटत नाही, वंदे मातरम म्हणायला किंवा वंदे मातरम म्हणताना उभा राहता याला अडचण ज्याला वाटते आहे, त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमची ठाम भूमिका आहे. त्यांना तिकडे बॉर्डरच्या पलीकडे टाकलं पाहिजे. बटाटो 200 रुपये किलो, कांदा 300 रुपये किलो, 400 रुपये पेट्रोल लिटर. जा तिकडं, तुला काय खायचं ते खा. एक जण म्हणला जिहादी प्रवृत्तीचाच माणूस आहे, आमच्या मुस्लिम समाजाला भारतरत्न का नाही मिळाला. अरे या देशामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदावरती बसवलं कारण राष्ट्रभक्ता, देशासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा सच्चा मुसलमान होता म्हणून त्याला नंबर 1च्या खुर्चीवरती बसवला. अरे तुम्ही कुठं बॉम्ब फोडणार, तुम्ही कुठं काहीतरी फुसफाट करणार, तुम्ही कुठं काहीतरी इकडं मंदिरामध्ये जाऊन काहीतरी उलट पालट करणार, गोमांस इकडे तिकडे टाकणार, मग तुम्हाला काय मिळणार? तुम्हाला जेलच मिळणार ना, दुसरं काय मिळणार तुम्हाला? काश्मीरमध्ये जेवढे बॉम्बस्फोट झाले आरोपी कोण आहेत बघा. पुलवामामध्ये मध्ये हल्ला केला, त्यांनी आपल्या लोकांना मारून टाकलं, आरोपी कोण आहेत बघा. संसदेवरती ज्याने हल्ला केला, जे आमचं सर्वोच्च मंदिर आहे लोकशाहीतलं, तो कोण आहे बघा. पुण्यामध्ये जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट झाला, कोण आहे बघा. मुंबईचा 93चा बॉम्ब झाला, त्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहेत बघा. 26/11चा हल्ला मुंबईमध्ये झाला, त्यात कोण आहेत बघा. युपी मध्ये कुठं बंद झालं, दिल्लीमध्ये झालं, मेट्रोमध्ये झालं,
कुणाची नावं आहेत? मग तुम्हाला कुठले पुरस्कार द्यायचे? कोण देणार? पाकिस्तान मधल्या मुस्लिम लोकांच्या मुलाखती बघा युट्यूबवरती. ते म्हणतायत भारतासारखं मुसलमानांच्यासाठी सुरक्षित राष्ट्र कुठलं जगामध्ये नाही. तिथले आमदार म्हणतात हे काहीतरी हिंदू मुसलमान करायला आली. बरं ठीक आहे, आम्ही दोघं आलो समजा, म्हणजे युक्रेनमध्ये कोण आहे? आम्ही आहे का? इराण इराक मध्ये भानगडी चालू आहे, तिथं काय आम्ही आहे? संघ आहे, विश्व हिंदू परिषदवाले आहेत, बजरंग दलवाले आहेत, हबप महाराज संग्राम महाराज तिकडे गेलेत का? तिथं कोण करतंय बॉम्बस्फोट? अफगाणिस्तान मध्ये कोण करतंय? कोण करतंय हे लफडे सगळे? ह्यांना इथं राजकारणासाठी म्हणतात की हिंदुत्ववादी कार्यकर्ते असे करत राहतात. अरे नाही बाबा नो, हा विषय सिरियस आहे. हा हजारो वर्षापासून हा विषय सुरू आहे. जो तो येऊन हिंदूंचे लचके तोडतोय, पण हिंदू ताट माने ना या भारतामध्ये उभा आहे. जगातल्या लोकांना वाटतंय की आम्ही हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे. हरे कृष्ण हरे राम म्हणणारी किती लोक आता जगात आहेत बघा. ती सगळी गोरी लोक आहेत, त्याला हिंदी बोलायला येत नाही, पण ते हरे कृष्ण हरे राम म्हणतायत, नाचतायत, गातायत. ते म्हणतायत हिंदू सारखा धर्म नाही आहे. बाहेरच्या पोरी आता इकडे आपल्या पोरांच्या बरोबर लग्न करतायत. ते आपलं लग्नाचे कार्यक्रम बघितले का ती एकदम ती पवनी पिवणी इडी होते, त्याला काही कळतच नाही. तिकडं वाजंत्री वाजवतोय, तिकडं कोणतरी केळी घेऊन येतोय मामा, तिकडे गची ढोल चालू आहे, तिकडे लेझिम वाला चालू आहे, तिकडं हलग्याचा खडखड खडखड, त्याला काही कळलं नेमकं काय चाललंय. इकडं मारुतीच्या पाया पडाय कोण जात आहे, इकडं महादेवाच्या पाया पडायला जात आहे कोण. काय म्हणजे त्याला इतकं आनंद होतोय, ते एकदम उत्साहित होत आहेत लोक. म्हणजे इतकं हिंदूंचं एक वेगळं महत्व आहे. हिंदू लोकांची कधी अशी भावना होत नाही दुसऱ्याचं घर जाळावं, त्याचं नुकसान व्हावं, आम्हाला फायदा व्हावा, ही भावना होत नाही. ही असली भावनेची लोक आम्ही नाही आहे. आणि म्हणून आमची जर भावना स्वच्छ आहे, आम्ही कुणावरती आक्रमण करण्याचा कधी विचार करत नाही. जर कोणी आमच्यावरती अशा पद्धतीने हल्ला करणार असेल तर त्याला ठोसल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. कायदा कायद्याचं काम करेल. तुम्ही बघितलं डॉक्टर मुलीनं आत्महत्या केली मागच्या 3-4 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये. डॉक्टर मुलीनं एमडी पोरगी एका मुस्लिम पोराबरोबर दोस्ती झाली, प्रेमात पडली. तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणायच्या तिला, सगळ्या डॉक्टर मुली त्या म्हणायच्या तुला आम्हाला फ्रीज मध्ये बघायचं नाही. सगळ्या मुली म्हणायच्या तिला. म्हणजे म्हणा आम्हाला ऐसा नाहीये, अब्दुल वैसा नहीं है, अब्दुल अलग है, मेरा अब्दुल्ला अलग है. आणि मग आई वडील ते म्हणत की आपण मॉलमध्ये काहीतरी घ्यायला जायचंय चल. ती म्हणले नाही तुम्ही जावा, मी जरा घरातच थांबते. आई वडील भाऊ खाली गेले, तासा 2 तासानं आले. दरवाजा बेल वाजवली वाजवली वाजवली, बेल उघडली नाही, दरवाजा उघडला नाही बेल वाजवून पण. आणि मग पोलिसांना त्यांनी फोन केला, पोलीस आले, दरवाजा मोडून काढला तर ती पंख्याला पोरगी लटकत होती. बाजूला 6 पानाचं तिनं पत्र लिहून ठेवलं होतं आणि त्यामध्ये तिनं लिहिलं की माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की तुला फ्रीज मध्ये आम्हाला बघायला आवडणार नाही, परंतु मला हे सांगता येत नव्हतं. माझा छळ गेल्या 2 वर्षापासून सुरू होता आणि मला आज ना उद्या फ्रीज मध्ये जावं लागणार आहे. ही माझी मानसिकता असल्यामुळं मी आत्महत्या करते. वेल एज्युकेटेड पोरगी, डॉक्टर पोरगी. आपल्या गावाच्या लोकांना वाटतं अरे काय इकडे चाललंय तिकडे चाललंय. आता तुमच्यापर्यंत आपल्या मुली शिकायला गेल्या, सगळे फेसबुकवरती तुमच्या सर्च करतायत, पोरं नावं काय टाकतायत, हिंदूंची नावं टाकतायत. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या नातेपुतेतली घटना आहे. आणि वैद्य नाव टाकलं त्यानं. काय टाकलं? वैद्य. आणि त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात पाडलं. ती कशाला बघतीये. आणि मग बापानं शोध घेतला, त्यांचं गाव सांगितलं, तिकडे गेला. म्हणजे इथं वैद्य बिद्य कोणी नाही. हे मुस्लिम कोण काय म्हणले, आयाकांची जमीनच सरकली. करणार काय, फसवून टाकलं. हे फेसबुक वरती जी नावं येत आहेत ना,
इंस्टावरती जी नावं येत आहे ती खोटी आहे. ती गोगल लावून पोरं पल्सर गाडीवरती, करिश्मा गाडीवरती, अरे ती गाडी दुसऱ्याची आहे, त्याची गाडी नाही, त्याची चटी फाटल्या. पॅन्ट एकाची आणतंय, बूट एकाचं आणतंय, ही टीम आहे देणारी पुरवणारी. त्यांनी रेड कार्ड काढलंय. ब्राह्मणाची मुलगी पटवली 10 लाख रुपये, मराठा समाजाची मुलगी अमुक लाख रुपये, ओबीसीची पोरगी पटवली अमुक अमुक, सरदारांची मुलगी पटवली, हे दर लावले 4 लाख 5 लाख 10 लाख. त्यांना ती लोक पैसे देतात आणि त्यांच्यासाठी हे काम करतायत. हे नीट मुलीने आपल्या समजून घेतलं पाहिजे. मुली पण ऐकायला तयार होत नाही. मुली हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना शिव्या देतात. पोलीस स्टेशनला आणल्यावर बघा ना तुम्ही, आई वडील माझे शत्रू आहेत, ती पियाला म्हणते मला आईशी बोलायचं नाही, बापापासून मला जीवाला धोका आहे. पहिलं पत्र काय वाटत असं सांगा ना त्या बापाला. म्हणजे पहिलं पत्र ते मेल करते, पीआयचा नंबर घेऊन व्हॉट्सअप करते की आई वडील आणि भावापासून माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये परमा मागणी केली आहे. मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष आहे, मुलाच्या लग्नाचं वय 21 वर्ष आहे. हे कुणाला? ज्यांनी घरातनं लग्न ठरवलंय त्यांना. आम्ही मागणी अशी केली आहे आमदारांनी की जर कोणी प्रेम प्रकरण करणार असेल आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये आई आणि वडिलांची संमती नसेल तर मुलीचं वय 21 वर्ष करावं आणि मुलाचं वय 24 वर्ष करावं, अशी मागणी तुम्ही केलेली आहे. ही मागणी केली आहे. आई आणि वडिलांची संमती पाहिजे प्रेम प्रकरणामध्ये. अरे तर हाताच्या फोडासारखी मुलीला जपते आणि पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर डोळ्यात एकच निघून जाते. काय की आईला आणि बापाला वाटत असेल ज्याने 18 वर्ष तुम्हाला सांभाळलं तो बाप तुमचा दुश्मन होता. एका तासात कुठं जर ते वडापाव घेतोय, पिझ्झा देतोय, कुणा तर उसनं पैसे घेऊन काहीतरी एखादा दुसरा गिफ्ट देतोय वाढदिवसाला, काय माझा वडील असंच केलं, लगेच चालू झालं. अरे असं नका करू. आपला बाप रात्रंदिवस मेहनत करतोय, कष्ट करतोय, त्याची परिस्थिती नाही आहे तुम्हाला शिकवायची, त्याची परिस्थिती नाही, पण तरी सुद्धा ते करतोय, त्याचा तुम्ही इन्सल्ट करू नका. आणि म्हणून आज जे प्रकरण इथं घडलंय, डीवायएसपीच्या संदर्भात काही आपल्या पोरांच्या तक्रारी आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती हा विषय घालतो. हिंदुत्ववादी कार्यकर्ता जेव्हा जेव्हा जातोय तेव्हा त्यांना जरा चुकीची वागणूक मिळते, अशी आमच्या इथल्या पोरांची तक्रार आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलतो. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जे काम हातामध्ये घेतलंय ते काम तुम्ही लावून धरा. आपल्या मुलींची अब्रू वाचवणं, त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. आता विवाहित बायकांच्या वरती त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. ज्या घरामध्ये प्रॉपर्टी जास्त आहे बघा पॉलिसी, त्या महिलेला बरोबर आपल्या कब्जामध्ये घ्यायचं, तिचे व्हिडिओ तयार करायचे आणि मग त्या व्हिडिओ ब्लॅकमेल करायचं. बघ पैसे पाठव नाहीतर व्हिडिओ टाकतो. तुझं कसलं रे प्रेम? प्रेम होतं ना तुझं? नाशिकमध्ये काय झालं? कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुली, आयटी सेक्टरमध्ये, त्या मुलींना चेंज करून असं 21 मुलींना फसवलं. ज्या मुलींना पॅकेज आहे 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख वर्षाला, म्हणजे लाख लाख 2-2 लाख 3-3 लाख पगार झाला, त्या पोरींना फसवला. यांनी सगळ्यांनी चेंज केली मोठ्या कंपनीमध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये, आणि त्या एका मुलीला जाळ्यामध्ये टाकलं. शनिवारी सुट्टीला इकडे घेऊन जायचे, इमॅजिकाला जायचंय, तिकडं आहे बघा ते मुंबईच्या तिकडं. बाकीच्या पोरी गेले ना, एक पोरगी गेली, त्या मुलीवरती अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ तयार केले. तो व्हिडिओ त्याला त्याच्या दुसऱ्या मित्राला दिला. त्यानं परत म्हणला तुझ्या घरच्यांना सांगतो, परत त्यानं संबंध प्रस्थापित केले, परत त्यानं तिचा व्हिडिओ तयार केला, तिसऱ्याला दिला, तिसऱ्यानं परत तिला व्हिडिओ पाठवला की मी तुझ्या घरच्यांना सांगतो. त्यानं संबंध प्रस्थापित केले. बघा ही चेन कशी आहे.
आणि हे विचारवंत जे आपल्या महाराष्ट्रातले आहेत ना, बायको सुद्धा त्याला जेवाय घालत नाही, पण तो विचारवंत असतो. टीव्हीवरती येतो, मी याच्यावरती अरे तुझं बघ ना, तिथं तुझं विचार मांडायचं. हे कसं काय झालं? त्याचं प्रेम होतं ना. त्यानं व्हिडिओ गायला कशासाठी, व्हिडिओ केला त्यानं पाठवला कशासाठी, दुसऱ्यानं परत त्या ब्लॅकमेल केला, त्यानं व्हिडिओ केला, त्यानं तिसऱ्याला पाठवला. हे प्रेम असतं. त्या पोलिसांचं कौतुक करा. नाशिकच्या महिला पोलीस गेल्या तिथं वेश बदलून त्या पोरीनं विश्वासात घेतलं, त्यांचा ब्रेन वॉश केला आणि 9 FIR दाखल केली. 9. ती पोरगी तिकडे गेली होती बघा, निदा खान नावाची, ती पुण्यात बसायची. निदा खान HR होती ती फरार झाली. तो संभाजीनगरचा माजी खासदार, तुम्हाला तिला का टार्गेट करताय, त्यानं स्टेटमेंट केलं आणि 1-1.5 महिन्याच्या नंतर ती निदा खान संभाजीनगर मध्येच त्या MIMच्या नगरसेवकाच्या घरामध्ये सापडली. म्हणजे सपोर्ट कसे करतायत बघा. अरे मतासाठी. आता ते महाराज बोलले जास्त, मी बोललो का ते पेटल जास्त, पण ते चांगलं नाही, चांगलं नाही. तुम्ही दूध भेसळीमध्ये तुमच्या इकडची लोक भेटली की नाही सांगा. सभागृहामध्ये चर्चा, जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, गावचे सरपंच. अरे मला हे किरकोळ आहे, हे छोटे चोर आहे, मोठे चोर तर आपल्या सभागृहातच आहे. त्यांचं दूध आहे 5,000 लिटर, 1,000चं ते 5,000 करते. पण इथं बसलेले जे आहेत ना पांढरे कपडे घालून, ते 50,000चं 5,00,000 लिटर करते. त्यांना जोड्याने मारलं पाहिजे म्हणलं इथं. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. हे जे फिरतेत ना, हे डाळ नसल्या सगळी करोडो लोकांच्या जीवाशी खेळतेत. हे युरिया टाकते, युरिया. मकेला युरिया टाकला, तुम्ही जर 2 दिवस पाणी नाही दिलं काय होतं, काय होतं? मकेला जर युरिया टाकला 2 दिवस पाणी नाही झालं, मका जळायला चालू होते. 4-5 दिवसानंतर मका खात होते. हे युरिया दुधात मिसळतायत आणि ते आपल्या पोराबाळांना पाचतायत. त्या पोरांचं काय होत असेल सांगा. शाकाहारी जेवण करणारी लोक सगळ्यात जास्त कॅन्सरनं पीडित आहेत महाराष्ट्रामध्ये. शाकाहारी लोक, त्यांना सगळ्यात जास्त कॅन्सर झालाय. त्याचं उदाहरण शिरोळ तालुक्यामध्ये आहे. इकडं शेतात गेलं केमिकल, ककडीला आज एवढी असत्या, उद्या एवढी, परवा एवढी, तेरवा एवढी, गेली मार्केटमध्ये. काय प्रकार आहे. वांग जेवढं स्मार्ट दिसतंय घेऊ नका. बाजारात जाताना तुम्ही किडका माल तेवढा घ्यायचा, तो ओरिजिनल आहे. जेवढं वांग किडलं असेल तेवढं घ्या, किडकं टाकून द्या, चांगलं खाऊ. जेवढं टवटवीत दिसतंय ना, 2 दिवस टोपल्या ठेवा घ्या. असं इजाळण्याला आंबा कसा असतो तसं होते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. होतंय का नाही. सगळ्यात जे स्मार्ट वांग आहे बघा, एकदम वांग काय भारी दिसतंय. कोथिंबीर जेवढी टवटवीत आहे तुम्हाला घातक आहे. हे दुधाचं प्रकरण जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हे दुधाचं प्रकरण अत्यंत घाणेरड आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने. हे इथलंच नाही, सगळीकडे सुरू आहे. आता काय काय दूध संघाचं दूध कमी आलंय, त्याने तर गेटवर माणसं ठेवली, आता मला लिहू देत नाही का. म्हणून मी मागणी केली सभागृहामध्ये, यांचा अकाउंट चेक करा, यांच्या दूध संघाचा रेकॉर्ड चेक करा. 4 लाखाचा 1 लाख झाला असेल तर हा त्यातला आरोपी नंबर 1 आहे. त्याला पहिला जेलमध्ये टाका. बाय प्रोडक्ट कुठले कुठले चालू होते आणि आता बाय प्रोडक्ट कमी झाले. आमच्या जिल्ह्यात तर एका मोठ्या टग्याचं बाय प्रोडक्ट बंद झाले. मी म्हणलं ह्याला पहिला बेड्या घालून आत टाका. नाव घेत नाही मी, पहिला टाका. नालायक पण आहे ना. अरे आमची म्हस दिवसभर आमची आहे, त्याला खायला घालत्या मका, कडबा, पेंड घालत्या, तरी ती 3 लिटर दूध देना, 4 लिटर दूध देना. आम्हाला परवडना झाले आणि ज्याच्या गोट्यात गाईच नाही त्याचं 100 लिटर दूध कसं काय जात आहे. 100 लिटर. ज्याच्या तालुक्यात दूध 1 लाख लिटर नाही की मग दूध संघ आमचा 3 लाख लिटर दूध गोळा करतोय. यार कुठला आलंय 3 लाख लिटर.
मसरं बी तेवढी नाहीत, गया बी तेवढ्या नाहीत की कुठं काय रेड्याला दूध निघायला लागतं का? म्हणजे हे नालायक लोक आहेत जे रुबाबात फिरतात ना महाराष्ट्रामध्ये, या सगळ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे. ही यांच्यासारखाच प्रकार आहे, जिहाद्यासारखाच ही जी औलाद तसलीच आहे. अरे आमची हिंदू लोकच घेतात ना दूध सगळ्यात जास्त. तुम्ही कुणाला डॅमेज करायला लागलाय? आणि मगाशी फोन आला मला इकडे येताना, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे. मी म्हणलं वय किती आहे? 7 वर्ष. आता 7 वर्षाचं बाळाचं लिव्हर बदलायचं आहे. त्यांच्या वडिलांचा फोन आला होता. मी म्हणलं उद्या मी मुंबईला चाललोय, मी तुम्हाला फोन करतो उद्या दुपारी. 7 वर्षाच्या बाळाचं लिव्हर बदलायचं आहे. बारकी बारकी पोरं येते, किडनी फेल झाली आहे. आम्ही ऐकायचो दारू पिल्यावरती किडनी फेल होते आहे. अरे बारक्या पोरांची किडनी फेल, बारक्या पोरांच्या हृदयाला होलं, बारक्या पोरांच्या हृदयाची ऑपरेशन, कॅन्सर. कधीतरी एखादा पेशंट, मागच्या 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आम्ही शाळेत असताना, कुठं तरी एखादा पेशंट आहे म्हणायची, कुठं तरी त्याला कॅन्सर झाली म्हणायची. आज किती कॅन्सरचे पेशंट आहेत? शुगर, आम्ही म्हणायचो की दुकानदार मोठे शेट आहेत त्याला शुगर होत्या, पैसेवाल्याला. अशी मानसिकता होती गेल्या 20-30 वर्षापूर्वी. आता कुणाला पण शुगर होत्या, कुणाला पण. अरे म्हणजे एक पिढी बाद व्हायला लागली. जगामध्ये सर्वात युवा संख्या असणारा आपला भारत देश आहे. ही जर परिस्थिती झाली तर तुम्हाला शत्रूची पण गरज नाही. हे पण तेच शत्रू आहेत ना. हे सगळे विषय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि खूप सिरियस आहेत. आपल्या ह्या परिसरामध्ये तुम्ही हिंदुत्वाचं काम वाढवा. अरे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ज्योतिर्लिंग इथं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची लढाई केली आहे. ही लोक कोणतरी सांगताय मतासाठी. आता महाराजांची लढाई धर्माची नव्हती. अरे जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर हा मंदिरावरचा कळस आणि दारामध्ये तुळस तुमच्या राहिली नसती. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्या देवीनी या धर्माचं काम जर भारतामध्ये केलं नसतं तर आज तुम्हाला ही मंदिरं दिसली नसती. एक मंदिर नाही, हजारो मंदिरं. म्हणजे भीमाशंकराच्या मंदिराला पण अहिल्या देवींचं योगदान आहे. कुठलं पण काळात कुठंही जावा, इतकं मोठं काम आहे. आणि म्हणून आपण धर्म जपला पाहिजे, धर्माचं रक्षण केलं पाहिजे, धर्मांतरण थांबवलं पाहिजे. आपण ते करते जाऊ द्या. अरे जाऊन त्यांना समजून सांग, त्यांना माहित नाही कुणाचं हे करतायत. हे अडाणीपणाचा गैरफायदा घेत आहेत, अज्ञानपणाचा गैरफायदा घेत आहेत, अंधश्रद्धा पसरवतायत ही लोक. त्यांना जाऊन आपण समजून सांगितलं पाहिजे हे करू नका, ती लोक परत येतील. आज माझी आणि संग्राम बापूंची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. या आंबेगाव तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये जेवढ्या लोकांनी धर्मांतरण केलाय त्यांच्या घर वापसीचा कार्यक्रम आपण पुढच्या काही काळामध्ये केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मेहनत घ्या, काम करा आणि हजारो लोकांना परत घ्या. असा भव्य दिव्य देखना मोठा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य घेऊ आणि त्या लोकांना परत आपण घेऊ. नाहीतर मी त्यांना सांगतो, जी नोकरीला लोक आहेत, मी आता परवा पत्र दिलं महाराज सांगलीच्या महानगरपालिकेला, आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला, जिल्हा परिषदला, जे धर्मांतरित झाले आणि नोकरीला आहे, सुप्रीम कोर्टानं ऑर्डर केली आहे त्यांना कायमचं नोकरीनं काढून टाका. बघा सिरियस विषय आहे. इथं जरी कुणी असला नोकरदार आहे आणि घरात क्रॉस लावलाय, त्याचा फक्त फोटो आणि त्याचं द्या, एक पत्र दिलं डायरेक्ट घरी पळतय तुमच्या मागे लागतंय. त्याला यशो वाचवू शकत नाही. नो चमत्कार. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या पुढे चमत्कार चालत कायदा आहे. त्यामुळं नुसती यादी काढा. बघा तुमच्या जर नाही दारात येऊन बसले लगेच माघारी येते आणि कायदा येतोच. म्हणजे आता ते विधेयक पास झालंय, आता तो खाली येईल. लव जिहादचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणावा अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी आहे. जर कुणी हिंदू पोरीच्या बाबतीमध्ये वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला
तर त्याचा डळ काढायची व्यवस्था कायद्याच्या माध्यमातून झाली पाहिजे. असा कायदा आता महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. आता देवामंदिर तू विशाळगडचं बघा, किती वर्ष ते अतिक्रमण होतं, काढून टाकलं. पन्हाळगडच्या पायथ्याचं अतिक्रमण किती वर्ष आम्ही ऐकायचो, सगळं पाडून टाकलं. बुलडोजर लगेच बघितलं इकडं देवा भाऊनी आणि महेशदादा लांडगेंनी बुलडोजर किती फिरवला बघितलं का तुम्ही? इथं कुदळवाडीला 800 हेक्टर कशाला म्हणते, 800 हेक्टर गुणुले 2.5, 8 दुनी 16 2000 एकर सगळे पळाले. कायद्याच्या पुढे काय नसतं. आणि म्हणून पुण्याच्या कलेक्टर साहेबांना, पुण्याच्या जिल्हा परिषदच्या सीओना, वेगवेगळ्या नगरपालिकेच्या सीओना आणि गावच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंचांना विनंती आहे, जिथं जिथं अशी कुठं धर्मस्थळ बेकायदेशीर महाराष्ट्र सरकारच्या जागेत, कायद्यांच्या जागेत, फॉरेस्टच्या जागेमध्ये, या सगळ्या जलसंपदा खात्याच्या जमिनी, कृषी विभागाच्या जमिनी, या जमिनीमध्ये जर कुठं असं असेल तर गावात जेसीबी पोरांचे आमच्या आहेत, तात्काळ नेऊन ते पाडून टाका. कुणाची वाट बघू नका, सगळं एकदम जमीनदोस्त करून टाका. नाहीतर आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. तुम्ही नुसतं फक्त बेकायदेशीर म्हणून घेऊन या. नाही जर बुलडोजर फिरवला तर आमचं नाव बदलून टाका, बुलडोजर फिरवून ठेवू. त्या विहिरीच्या संदर्भामध्ये मगाशी आमची चर्चा झाली. आमचे मित्र आणि संग्राम बापूंची, कशाला वाट बघते बीडीओ साहेब, टाका ना. कायद्यामध्ये खूप ताकद आहे तुमच्या. हे जे सगळे अतिक्रमण आहेत ना, काढून टाका, काही ठेवू नका. आणि त्यामुळे आज तुम्ही जो गावामध्ये एकत्रित यायचा निर्णय केला, या आपल्या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय केलाय, आपल्या सिंगवे गावाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गाव खरंच तुमचं चांगलं आहे. इथं आल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटतंय ना, खरंच गावामध्ये एक वेगळं वातावरण आहे. इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे, इकडं आपला गरिबांचा सगळ्यांचा 18 पगड जाती उपेक्षित वंचितांचा शेतकऱ्यांचा देव विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि मागं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. इतकं भव्य दिव्य मस्त चौक एकदम तयार केलेला आहे. तर या चौकातून धर्माच्या रक्षणाची ठिणगी आज पडलेली आहे आणि ती ठिणगी कुणाला जाळल सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. कारण ही एकदा ठिणगी पेटली का परत ते थांबणार नाही. आणि तुम्ही त्या हातात आपण महाराजांचे मावळे आहोत. तुम्ही यांचं षडयंत्र बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला, आता ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला किल्ला महत्वाचा आहे का? शिवनेरी आणि इकडं रायगड. रायगड किल्ला ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतो त्या ग्रामपंचायतचं नाव छत्री निजामपूर. बघा षडयंत्र बघा, हे आजचं नाही चालू आहे. तुम्ही म्हणाले भाजपवाले नाही, याच्या अगोदरच चाललंय हे सगळं. छत्री निजामपूर. अरे निजाम कुठं? हैदराबादला. तो इकडं कशाला झक मारायला आलाय? त्याचा काही संबंध पण नाही इकडं. त्याचं राज्य होतं मराठवाड्यामध्ये. इकडं तो आला ना, इकडं आला का? मराठा मावळ्यांनी कापून टाकला असता. आणि त्या ग्रामपंचायतला नाव दिले छत्री निजामपूर. मी गेलो होतो तिथं गेल्या वर्षी, मी ते ऐकलं. मुंबईला गेलो, दुसऱ्या दिवशी अधिवेशन होतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. अहो म्हटलं हे महाराजांची राजधानीचं ठिकाण, महाराजांची पुण्य समाधी रायगडावरती आहे. महाराजांनी सगळा कारभार रायगडावरनं केला आणि हा निजाम कुठून आला? माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे देवाभाऊ आणि जयकुमार गोरे ग्रामविकास खात्याचे मंत्री, त्यांना धन्यवाद देतो. 17 दिवसाच्या आतमध्ये नाव बदलून टाकलं, रायगडवाडी केलं. रायगडवाडी केलं 17 दिवसात. कुठं निर्णय झालाय का मला सांगा? 40 दिवसात नाव बदललं. इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं 40 दिवसात. आणि त्या औरंगाबादचं नाव बदला किती वर्षाची मागणी होती. आपल्या सरकारनं केलं. अहमदनगरचं नाव तर एकाच वर्षात बदललं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केलं. तिकडं उस्मानाबादचं धाराशिव करून टाकलं. इथं कुठं गावं असली नाव आणा, कुठलं बी आणा गावाचं. याचं मुघलांचं कुठलं नाव ठेवायचं नाही आपल्याला इथं शिल्लक. सुलतानपूर हे ते सगळे नावं काढा. तुमचं कुठलं नाव आहे ते घेऊन या, बदलून टाकायचंय, लगेच बदलायचंय. तुम्ही कुठलीही नावं शिल्लकची काढा. हे अफजलन, सुलतानन, मुघलन, औरंगजेब एक पण नाव नाही पाहिजे आपल्या गावात. आणि ज्यांना कुणाला प्रेम आहे त्यांनी त्यांच्या पोरांची नावं ठेवा.
ज्यांना कोणाला प्रेम आहे मतासाठी तुमच्या घराला नाव देऊन टाका. कुणाला पण ज्याला मतं पाहिजे त्याला देऊन टाका. मी कुणाचं नाव घेत नाही. तुमच्या पोराची ठेवा ना नाव, काय अडचण नाही. मतं चालते तुम्हाला ती नावं ठेवा. आम्हाला नाव नाही पाहिजे. अरे मालेगाव हे अहिल्यादेवीने वसवलेलं गाव आहे. मालेगाव हे अहिल्यादेवीने वसवलंय गाव. त्या गावात तुम्ही बघितलं मागच्या लोकसभेचा निकाल, 1,94,000 मतांनी आपला माणूस पुढे होता. भामरे साहेब किती? आता 1,94,000 वरनं पुढं एकच विधानसभा मोजायचे. आता कोण गुलाल? बरोबर की नाही? 1,94,000 म्हणजे एका विधानसभेत लीड तुटू शकत नाही. 1,94,000 लीड तुटलं आणि 4,000 मतांनी आपला खासदार पडला एका मालेगाव मध्ये. काँग्रेसवाल्यांना वाटतंय मुस्लिम आम्हाला मतं देतंय, येडे आहेत ते. त्यांचाच एक रंजन चौधरी नावाचा 5 वेळचा खासदार आहे. तुम्ही युट्यूबला मी गेल्यानंतर बघा, रंजन चौधरी नावाचा खासदार किती वेळा होता? 5 वेळा. काँग्रेसला काय वाटतंय मुस्लिम तुम्हाला मतं देत नाही. रंजन चौधरी आता उभा होते 2024ला, आणखी 4 मुस्लिम उभा होते, आपले आणखी 2 हिंदू उभा होते. तिथं ते क्रिकेटर आहे बघा कोणतं आता देऊ. मग या सगळ्या मुस्लिमांनी त्यांचे बाकीचे उभा राहिलेले त्यांना 2,500 मतं दिली सगळ्यात मिळून. सगळ्यांनी मतदान केलं त्या युसुफला. आणि रंजन चौधरी काँग्रेसचा जुना नेता पडला. त्यांनी रंजन चौधरी बघितला नाही, आपला माणूस बघितला नाही. आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं विषय नीट समजून घ्या. तुमच्या गावात जेव्हा त्यांची संख्या कमी असते तेव्हा ते सगळ्या वारीला येतात, इकडं मंदिरात येतात, भैरवनाथाची पावती पण फाडतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही म्हटलं तर देणगी देतात. पण जेव्हा मत 51% जातात मग ते कुणाला मानत नाहीत. हा तुम्ही विषय नीट समजून घ्या. आणि महाराजांनी जो विषय मांडला वारीचा, सरकारकडे आमची मागणी आहे, असे कुठलेही स्टॉल त्या वारीच्या मार्गावरती असतील ते पोलिसांनी त्वरित हटवावे. नको आहे तुमचं काय. तुम्ही आमच्या वारीला जर कोणी बदनाम करणार असाल किंवा काय डोक्यात दुष्कृत्य ठेवून त्या वारीत समाजसेवा करण्याचा प्रयत्न करणार असाल, नको आहे, काही गरज नाही. आमचे वारकरी इतके सक्षम आहेत आणि लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तर हे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत. आज आम्ही आपल्या सिंगवी गावात आलोय. तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो. त्या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत. पोलीस प्रशासनाने योग्य व्यवस्थित या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर, म्हणजे पुण्याचा निकाल जर एवढ्या कमी वेळात लागला, 12 दिवसात चार्जशीट दाखल केलं होतं, 55 साक्षीदार तपासून त्याचा कमी वेळात फाशीचा निर्णय दिला, तसं माननीय API सचिन कांडगे साहेब आणि त्यांच्या टीमने हा तपास तात्काळ करून त्याच्यावरती पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी, त्याला शिक्षा होईल अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी लावावी, अशी भूमिका आम्ही इथं मांडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.